पिरियड मिस झाले म्हणून जाता आणि तुमचे पिरियड मिस होऊन ऑलरेडी 4-5 दिवस झालेले असतात, तेव्हा तुम्ही ऑलरेडी तुमच्या प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या ह्या 5व्या आठवड्यामध्ये बाळ केवढं असतं तेव्हा जर तुमच्या डॉक्टरांनी तुमची सोनोग्राफी केली तर तुमच्या बाळाचे ठोके तुम्ही ऐकू शकता आणि हा दुसरा महिना बऱ्याच महिलांना थोडा जड जाऊ शकतो। तर असे सगळे हॉर्मोनल बदल ह्या HCG हॉर्मोनमुळे तुमच्या शरीरात येतात। प्रत्येकाला प्रेग्नन्सीमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात, काही काहींना खूप सिव्हिअर सिम्पटम्स येऊन कधी काही पेशंटला आम्हाला ऍडमिट सुद्धा करावं लागतं। नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट। आपल्या प्रेग्नन्सी व्हिडिओ सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरात तुमच्या बाळामध्ये काय चेंजेस होतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रेग्नन्सीचा दुसरा महिना नक्की कुठून सुरू होतो, त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात तुमच्या बाळामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। तर आता जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे तुमचे पिरियड मिस झाले म्हणून जाता आणि तुमचे पिरियड मिस होऊन ऑलरेडी 4-5 दिवस झालेले असतात, तेव्हा तुम्ही ऑलरेडी तुमच्या प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये असता। पहिला महिना तुमचा संपलेला असतो, तो तुमच्या प्रेग्नन्सीचा 5वा आठवडा सुरू असतो। तर ह्या 5व्या आठवड्यामध्ये बाळ केवढं असतं, म्हणजे जे तो गर्भ, मी मागच्या व्हिडिओत सांगितलं तसं की गर्भ आता त्या गर्भाशयामध्ये रुजलेला असतो आणि जर त्यावेळेस आपण सोनोग्राफी केली तर एक बाळाची छोटीशी पाण्याची सॅक फक्त आपल्याला गर्भाशयाच्या अस्तरामध्ये दिसते, ज्याला आम्ही जस्टेशनल सॅक म्हणतो। म्हणजे तुमचं बाळ सध्या फक्त तेवढंच असतं। मग त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 6व्या आठवड्यामध्ये त्याच्यासोबतच एक योक सॅक नावाचं स्ट्रक्चर येतं आणि कधी कधी छोटासा फिटल पोल सुद्धा आपल्याला दिसू लागतो। आणि मग त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे 7व्या आठवड्यामध्ये हा फिटल पोल अजून थोडा वाढतो आणि त्या फिटल पोलमध्ये बाळाचे ठोके सुद्धा यायला लागतात, फ्लिकरिंग दिसायला लागतं। म्हणजे जेव्हा पण तुमचा 7वा आठवडा चालू असतो तेव्हा जर तुमच्या डॉक्टरांनी तुमची सोनोग्राफी केली तर तुमच्या बाळाचे ठोके तुम्ही ऐकू शकता, ठोके दिसू लागतात। ते 160-170 या रेंजमध्ये असतात। आणि त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 8व्या आठवड्यामध्ये तुमचा गर्भ जवळजवळ शेंगदाण्याच्या साईजचा झालेला असतो। त्याच्यामध्ये हळूहळू अवयव डेव्हलप व्हायला लागलेले असतात, म्हणजे डोक्याचा भाग, क्राउन एरिया जो आम्ही म्हणतो, नंतर टेलच्या एंडला छोटे छोटे हात पाय, बर्ड्स यायला लागलेले असतात। ती छोटीशी हालचाल सुद्धा आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसू शकते। नंतर बाळाला जो रक्तपुरवठा ज्या नाळेद्वारे होत असतो ती नाळ तयार झालेली असते, बाळाचा प्लासेंटा म्हणजे वार सुद्धा तयार झालेली असते। आणि त्यामुळेच ह्या वारमुळेच या प्लासेंटामधून जे काही हॉर्मोन्स आता बाहेर पडायला लागलेले असतात ते जास्त क्वांटिटीमध्ये बाहेर पडतात वर बनल्यामुळे, ज्याला आम्ही HCG हॉर्मोन म्हणतो। आणि त्यामुळेच ह्या दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सिम्पटम्स लक्षात यायला लागतात आणि हा दुसरा महिना बऱ्याच महिलांना थोडा जड जाऊ शकतो, कारण की अचानकपणे हे जे हॉर्मोन्स त्यांच्या शरीरात वाढलेले असतात HCG हॉर्मोन, त्याच्यामुळे ते शारीरिक आणि मानसिक बदल पचवणं बऱ्याच महिलांना कधी कधी अवघड जातं। तर हे बदल काय असतात की तुम्हाला अचानक चक्कर येऊ शकते, गरगरतं तुम्हाला सारखं सारखं, तुम्हाला खूप जास्त झोप येते किंवा काही महिलांची पूर्ण झोपच उडते, त्यांना बिलकुल झोप येत नाही, खूप चिडचिडेपणा होतो, काहींना खूप मळमळतं, उलटी होत नाही पण सारखं मळमळतं, म्हणजे काहीच खाण्याची इच्छा होत नाही, काहींना तर अक्षरशः खूप उलट्या होतात, काहींना खाल्लेलं काहीच पचत नाही, खूप ऍसिडिटी होते, तुमचं जे इंटेस्टायनल मोशन आहे ते कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ होत नाही व्यवस्थित, छातीमध्ये कधी कधी घट्टपणा येतो, छाती अक्षरशः दुखते। तर असे सगळे हॉर्मोनल बदल ह्या HCG हॉर्मोनमुळे तुमच्या शरीरात येतात आणि हे अचानक झाल्यामुळे बऱ्याच वेळा हा प्रेग्नन्सीचा दुसरा महिना झेलणं तुम्हाला कधी कधी अवघड जाऊ शकतं। पण त्याचबरोबर हे HCG हॉर्मोन जरी सगळ्यांच्या शरीरात, ज्या पण गर्भधारणा झालेल्या महिला असतात त्यांच्या शरीरात सिक्रेट होत असला तरी प्रत्येकाच्या शरीरावर किंवा मनावर ते तेवढाच परिणाम करेल असं नाही। प्रत्येकाला प्रेग्नन्सीमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात, म्हणजे मी तुम्हाला जे काही सिम्पटम्स सांगितले ते प्रत्येकालाच दिसतील असं नाहीये। कारण की बऱ्याच वेळा आमच्या ओपीडीमध्ये पेशंट येतो आणि त्यांचं म्हणणं असं असतं की मॅडम मला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये तो खूप त्रास होत होता, या प्रेग्नन्सीत मला काहीच त्रास होत नाहीये, किंवा माझ्या जाऊबाईंना तर काहीच त्रास होत नाही आणि मग मला काय एवढा त्रास होतोय। तर प्रत्येकाची प्रेग्नन्सी याच्यावरून म्हणजे केवळ ह्या सिम्पटम्स वरून तुम्हाला हे लक्षणं येणं अपेक्षित असतं, हे नक्की आहे, पण फक्त या लक्षणांवरून तुमची प्रेग्नन्सी हेल्दी आहे की अनहेल्दी आहे हे ठरवू शकत नाही। तुमची जर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तुमचे पिरियड मिस झालेत, तर तुम्ही शुअर शॉट प्रेग्नंट आहात। तुमची प्रेग्नन्सी कशी आहे, हेल्दी आहे की अनहेल्दी आहे हे बघण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन काही ब्लड टेस्ट, काही सोनोग्राफी हे करणं अपेक्षित असतं। ह्या ज्या मी तुम्हाला ही जी लक्षणं सांगितली ती प्रत्येकालाच वेगवेगळी दिसू शकतात, काहींना अक्षरशः काहीच सिम्पटम्स नसतात आणि काहींना खूप सिव्हिअर सिम्पटम्स येऊन कधी काही पेशंटला आम्हाला ऍडमिट सुद्धा करावं लागतं। तर
म्हणून मी तुम्हाला सांगितलं तसं, की जर हे सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील किंवा नसतील, पण तुम्ही तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, तुमचे पिरियड मिस झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे. ही डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ आहे. आता डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते काय करतील, तर पहिल्यांदा ते शक्यतो तुमची हिस्ट्री विचारतात, कारण की त्याच्यावरून आपली पुढची तुमची ट्रीटमेंट म्हणजे मॅनेजमेंट प्लॅन काय राहील, तुम्हाला कुठले ब्लड टेस्ट सांगायचे, या सगळ्या गोष्टी ठरतात. तर याच्यामध्ये तुम्हाला आधीचे काही आजार आहेत का, म्हणजे तुम्हाला बीपी आहे का, शुगर आहे का, कुठल्या गोळ्या चालू आहेत का, तुमचं आधी काही ऑपरेशन झालंय का, की जेणेकरून त्याचा तुमच्या बाळावरती किंवा पुढच्या प्रेग्नन्सीवरती परिणाम होऊ शकतो, डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. या सगळ्या बरोबरच तुमची फॅमिली हिस्ट्री पण विचारल्या जाते, कारण तुमच्या फॅमिलीमध्ये काही आजार असतील, आधीचे काही जुने आजार असतील, तर ते सुद्धा डॉक्टरांना माहिती असणं आवश्यक असतं. त्यानंतर डॉक्टर तुमची एक्झामिनेशन करतात, म्हणजे तुमचं साधारण पल्स, बीपी, तुमचं वेट किती आहे, कारण याच्यावरून तुमचे पुढे मेडिसिन ठरू शकतात. हे साधारण एक्झामिनेशन ह्या पहिल्या महिन्यामध्ये डॉक्टर करतात आणि याच्यानंतर येतात त्या ब्लड टेस्ट. आता मी माझ्या प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगच्या व्हिडिओत सांगितलं तसं, की जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काही टेस्ट ह्या खरं तर आधीच केलेल्या पाहिजेत, म्हणजे तुमचा ब्लड ग्रुप, तुमचं हिमोग्लोबिन. पण हे जर तुम्ही आधी केलं नसेल, तर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता, तेव्हा डॉक्टर तुम्हाला ह्या तपासण्या सांगू शकतात. तर त्या कुठल्या, तर तुमचा ब्लड ग्रुप काय आहे, तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, सीबीसी त्याच्यासाठी चेक केलं जातं, तुमचं शुगर कंट्रोलमध्ये आहे का, आरबीसी चेक केलं जातं, मग तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का, TSH चेक केलं जातं. त्याचबरोबर जे काही व्हायरल डिसिजेस आहेत, HIV झालं, HBsAg झालं, हे बऱ्याच वेळा जर तुम्हाला पॉझिटिव्ह असतील, तर ते तुमच्याकडून बाळाला जाऊ शकतात. त्यामुळे ह्या व्हायरल मार्करचं स्क्रीनिंग होणं सुद्धा पहिल्याच महिन्यात आवश्यक असतं. तर ह्या बेसिक तपासण्या, रक्ताच्या तपासण्या डॉक्टर तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये सांगू शकतात. आता ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे ती म्हणजे सोनोग्राफी, कारण की याच्यावरून आपल्याला कळणार आहे, कारण की जेव्हा हा गर्भ खूप छोटा असतो, मी तुम्हाला सांगितलं की तो अगदी शेंगदाणा एवढा असतो, त्यामुळे तो बाहेरून कळायला काहीच मार्ग नसतो. तर त्यामुळे सोनोग्राफी केल्याशिवाय आपल्याला प्रेग्नन्सीचं निदान होणार नसतं आणि त्यासाठी शक्यतो आम्ही इंटरनल सोनोग्राफी प्रेफर करतो, कारण की गर्भ खूप छोटा असल्या कारणाने तर जर तो योनी मार्गातून केलेल्या सोनोग्राफीद्वारे बघितला तर तो व्यवस्थित स्पष्ट दिसतो. तर ही सोनोग्राफी, याला आम्ही पहिली सोनोग्राफी म्हणजे डेटिंग स्कॅन म्हणतो, कारण याच्यात आम्हाला 3 गोष्टी कळतात. एक तर बऱ्याच महिलांचे ज्यांचे पिरियड इरेग्युलर असतात, त्यांचा आपण त्यांच्या पिरियडच्या तारखेवरून त्यांचा प्रेग्नन्सी किती दिवसांची आहे हे अंदाज लावणं अवघड असतं, कारण की त्यांचे पिरियड रेग्युलर नसतात. म्हणून ही सोनोग्राफी जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला एक्झॅक्टली बाळ किती दिवसांचं आहे हे कळतं आणि त्यामुळे आपण पुढच्या 9 महिन्यांचा अंदाज लावू शकतो. तुमची एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी बघण्यासाठी ही सोनोग्राफी खूप महत्वाची असते आणि म्हणून याला आम्ही डेटिंग स्कॅन म्हणतो. यासोबतच आम्ही या सोनोग्राफीत अजून काय बघतो, तर बाळाचे ठोके आले आहेत का, गर्भ बरोबर गर्भाशयातच आहे का, गर्भाशयाचं लोकेशन चेक करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण की बऱ्याच वेळा मी सांगितलं तसं गर्भ जसा गर्भनलिकेत बनतो आणि जर काही प्रॉब्लेम झाला, गर्भनलिकेत काही प्रॉब्लेम असेल, तर कधी कधी तो गर्भनलिकेतच वाढू शकतो आणि एक्टॉपिक प्रेग्नन्सी होऊ शकते. आणि म्हणून ह्या पहिल्या सोनोग्राफीमध्ये गर्भाचं लोकेशन, बाळाचे ठोके आणि तुमची एक्झॅक्टली प्रेग्नन्सी किती दिवसांची आहे हे बघणं गरजेचं असतं आणि म्हणून ही सोनोग्राफी खूप महत्वाची असते. तर अशा प्रकारे प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यात नक्की काय काय होतं, म्हणजे 5व्या, 6व्या, 7व्या आठवड्यात काय होतं, बाळाचे ठोके कधी येतात, तुम्हाला काय सिम्पटम्स दिसतात, मग डॉक्टर तुम्हाला काही तपासण्या सांगू शकतात, सोनोग्राफी करून तुम्ही तुमची प्रेग्नन्सी कशी कन्फर्म करू शकता, याच्यावरती आपण डिटेल चर्चा केली आहे. तर आता या महिन्यामध्ये तुम्हाला डॉक्टर काय ट्रीटमेंट देऊ शकतात, कुठल्या गोळ्या तुम्ही घेणं अपेक्षित असतं आणि तुम्हाला जे काही सिम्पटम्स दिसतात, म्हणजे जे काही लक्षणं तुम्हाला त्रास देत असतात, ती तुम्ही काय घरच्या घरी काय उपाय करून ते तुम्ही कंट्रोलमध्ये थोडं ठेवू शकता, याच्यावरती डिटेल चर्चा आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये करूयात. तर मला असं वाटतं या विषयावरती बऱ्यापैकी प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केलाय. तरी याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि तुम्हाला जर विषय आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा विषय शेअर करा. धन्यवाद.